या सगळ्या तपास कार्यामध्ये जे काही अधिकारी नेमलेले होते, ज्या समित्या नेमलेल्या होत्या, त्याच्यामध्ये जी SITची जी समिती होती, त्याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती मागच्या 2-4 दिवसापूर्वी झाली 17 तारखेला. तर ती या अनुषंगाने असेल असा माझा अंदाज आहे, की जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्या संदर्भात अधिकची माहिती किंवा त्याच्या तपासासंदर्भात त्या कामासाठी किंवा जे राहिलेलं सप्लिमेंटरी चार्जशीट आहे त्याच्यात कुठं यांची मदत होते का, अशा कारणास्तव त्यांना घेतलेला असेल असा माझा अंदाज आहे. आणि जे आरोपी विष्णू चाटे, त्याच्या ट्रान्सफरबद्दल जे काही अर्ज केलेला होता त्याची पण ऑर्डर अजून बाकी आहे. कारण स्वतःच अर्ज दिला होता की सुरक्षेच्या कारणास्तव मला लातूर इथं ठेवण्यात यावं, आणि परत त्यांचाच अर्ज आला आहे की जे काही अडचणी आहेत त्यांना, परंतु ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, त्यासाठी कोर्ट आहे आणि कोर्ट त्याचा निर्णय घेईल, एवढंच. आमचे 2 अर्ज असतील की हे जे झेल प्रशासन आहे त्यांच्याकडून काही जी अपेक्षित माहिती होती किंवा जे काही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत त्यांना आम्ही काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत किंवा निवेदन दिलेले आहेत, त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याचं जे म्हणजे त्याच्यावर जे ॲक्शन होणार आहे तर ती 1-4-5 दिवसामध्ये आपलं बघणं आपण थांबणार आहोत त्या गोष्टीसाठी. आपण त्याचं पाठपुरावा देखील केलेला आहे. तर येत्या 4-5 दिवसामध्ये त्याच्यावर पण काहीतरी निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर निर्णय काही झाले नाहीत तर आमचे जे काही अर्ज आहेत फिर्यादीकडून दिले जाणारे ते आम्ही येत्या 7 जूनला ज्या दिवशी तारीख आहे त्या दिवशी आम्ही देणार आहोत. एक काम केलं होतं ज्या अभियानामध्ये त्यांनी सहभाग ग्रामपंचायतचा नोंदवला, त्यामध्ये 2य क्रमांक आला आहे आणि आज त्याचं पुरस्कार वितरण आहे, त्यासाठी तुम्ही जाणार आहात का? 2020-21 आणि 21-22चे जे पुरस्कार वितरण राहिलेले होते, कोरोना काळात जे काही कामकाज झालेलं होतं किंवा ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता, तर त्याचं जे बक्षीस वितरण आहे त्याचे जे काही आज म्हणजे जे काही क्रमांक आलेला आहे गावचा, याच्या अगोदर पण मागच्या वर्षी 26 जानेवारीला एक RR आबा सुंदरगाव स्पर्धेचं जिल्ह्यातलं प्रथम पारितोषिक भेटलेलं होतं. आता खरं तर खूप मोठं दुःख आहे की त्याच्या कार्यकाळामध्ये जे काही पुरस्कार मिळालेले आहेत ते घेण्यासाठी आज तो स्वतः नाही. पदावर सरपंच असताना आजची लगबग खूप वेगळी असायची, आज तो नाही आहे. त्याच्यामुळं मी देखील त्या पुरस्कार समारंभाला जाणार नाही आणि तो घेणारही नाही. जे काही ग्रामसेवक साहेब आहेत आणि जे काही बाकीचे सदस्य किंवा आता ज्यांच्याकडे सगळा कारभार आहे, जे उपसरपंच होते, ते तो पुरस्कार स्वीकारतील. मी फक्त शिवसाहेबांची भेट घेणार आहे. त्यांचा निरोप आलेला होता की आम्हाला भेटायचं आहे, तर मी फक्त भेट घेऊन हा पुरस्कार आहे तो गावकऱ्यांचा आहे, गावकऱ्यांना समर्पित केला जाईल. कारवाई म्हणजे हे खरं तर प्रशासनाने किंवा सगळ्या यंत्रणेनं गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. ही सर्वसामान्य लोक ह्याला काहीच करू शकत नाहीत. ह्याच्यावर जर झरप बसवायची असेल तर जो जबाब दिलेला आहे त्यांनी त्या गोष्टीचं गांभीर्यानं घेऊन ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि ते घेतील असा मला विश्वास आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करू. परंतु ही गोष्ट साधी नाही, खूप महत्त्वाची विषय आहे हा, की जरी ते जेलमध्ये असले आरोपी तरी त्यांची दहशत बाहेर आहे. हा जर म्हणजे एक यंत्रणेतला माणूस बोलत असेल तर त्याला खूप गांभीर्यानं घ्यायची गरज आहे. पोलिसला इथून ज्यावेळेस गावकऱ्यांनी कळवलं की अशा स्वरूपाची महिला इथं आलेली आहे आणि तिच्या संदर्भात काही माहिती आहे का, तर त्यांनी काही त्याच्याकडं पण अर्ज वगैरे आलेले होते आणि मग आम्ही जे काही केज पोलीस आहेत त्यांच्याकडूनच हे सगळं जे काही जी महिला आली होती तिची सगळी माहिती वगैरे घेऊन ती जिम्मेदारी किंवा ते काम आम्ही पोलिसांकडे सोपवलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ते आपल्याला या महिलेविषयी सविस्तर सांगतील. मी जे निवेदन दिलं आहे अजितदादांना त्याच्यामध्ये ज्या काही पूर्तता होतील ते वगळून आम्ही जे काही बाकीचे मुद्दे आहेत ते ज्या दिवशी आम्ही 7 तारखेला देऊ त्या दिवशी आम्ही तुम्हाला ती एक प्रत तुम्हाला देखील देणार आहोत. त्याच्यातले जे मुद्दे असतील ते जे काही आपण जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या ज्या कंप्लीट झाल्यात त्या वगळून बाकीच्या मागण्या आम्ही त्यांना देणार आहोत.